बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पुण्यातून पाहणार आहोत। पुण्यातील सीओईपी कॉलेज राडा प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात युवक काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप एबीव्हीपीने केलाय। पुण्यातील सीओईपी कॉलेजमध्ये भाजपची विद्यार्थी संघटना अभाविप आणि काँग्रेसचे युवक संघटना एनएसयूआय यांच्यामध्ये जोरदार राडा झाला होता। काल ही संपूर्ण घटना घडली आहे। रात्री अभाविपने काही मुलींना कॉलेजमध्ये डांबल्याचा आरोप एनएसयूआयने केला होता। दरम्यान कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे आणि या सर्वांसंदर्भात या प्रकरणासंदर्भात पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। आपण थेट जाऊया। काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत। दादा, काय हा सगळा प्रकार आहे? कारण तुमच्याच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला। एक मुळात हा खोटा नका चुकीचा नका गुन्हा आहे। याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्याची बिलकुल चूक नाही। त्या ठिकाणी त्या मुलींना शोधून त्यांचे माफीनामे करण्यात आले, त्यांना कोंडून ठेवण्यात आलं। तिथं त्या कोंडून ठेवलेल्या मुलींना सोडण्याकरता आमच्या मुली एनएसयूआयच्या गेल्या। तिथं त्या ठिकाणी 100 कार्यकर्ते एबीव्हीचे आले होते आणि त्या ठिकाणी सीओईपीचे जे का व्हिडिओ कॅमेरे आहेत, जे सीसीटीव्ही फुटेज आहेत, त्याच्यातून दूध का पाणी का पाणी होईल। त्याच्यामुळे खोटे गुन्हे दाखल 100% खोटे गुन्हे दाखल झाले। त्याच्यामुळे एबीव्हीचे तिथं 100 कार्यकर्त्यांनी जाऊन धिंगाणा घातला आणि मग मात्र ज्या आमच्या मुली तिथं नका अडकून पडले त्यांना सोडवायला आमचे बाकीचे कार्यकर्ते गेले। त्यामुळे हा आरोप खोटा आहे आणि मला असं वाटतं की सीओईपीचे नका सीसीटीव्ही फुटेज हे दूध का दूध पाणी का पाणी करत नाही। या संदर्भामध्ये मान्य पोलीस आयुक्तांकडे आम्ही ही दाद मागणार आहोत की हा जो प्रकार आहे हा खोटा नका खोटारड आहे। कुठेतरी आज आमच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न, पण मला खात्री आहे की 1000% सगळी तरुणाई रस्त्यावर उतरेल आणि या भाजपच्या केलेल्या कोबाडाला योग्य ते उत्तर नक्की। आमच्याकडे रजिस्ट्रेशन 43,000 झालेले, आम्हाला ती आलेली मुलं बसवायची कसं हा प्रश्न आहे। त्यामुळे आम्ही कुणाला तरी पैसे देऊन त्या ठिकाणी आमंत्रित करू हा एकदम बालिशपणाचा आरोप भाजप करते। भाजपच्या पायाखालची वाळू सरकली हे नक्की खरं आहे। कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।